रामकृष्ण हरे. सज्जन हो, आज आपणाला देव तिळी आला अशा अर्थाचा संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांचा अभंग मकर संक्रमणाच्या निमित्ताने ऐकवीत आहे. पृथ्वी जी आहे आणि आपला जो निसर्ग म्हणतो आपण किंवा कालचक्र ज्याला आपण म्हणतो, ते असं आहे की नेहमी संक्रमण होत असतं, सारखं फिरत असतं. उपजे ते नाशे, नासे ते पुनरपि दिसे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा, सारखं असंच आहे. तर या चक्रामध्ये आज मकरे संक्रमणम, सूर्यस्य मकरे संक्रमणम, मकर राशीमध्ये आज सूर्य जातो. ज्या 12 राशी ज्योतिषशास्त्राने सांगितलेल्या आहेत त्यापैकी मकर रास जी आहे त्याच्यामध्ये सूर्याचा आज प्रवेश आहे. म्हणजे संक्रमण हे महत्त्वाचं आहे. जीवाचं आत्म्याशी संक्रमण होणं म्हणजे जीवत्व जाऊन शिवत्व प्राप्त होणं, अंधार जाऊन प्रकाशाकडे जाणं हे एक संक्रमण आहे. असत्याकडून सत्याकडे जाणं, असं नेहमी संक्रमण होणं ते झालं पाहिजे. त्या अर्थाने संत काय म्हणतात ते पाहूया. त्यापूर्वी आपणा सर्वांना तिळगुळ घ्या आणि गोड बोला हा जो वाक्यार्थ आहे, तर आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो. आणि पुढे तुकाराम महाराज काय म्हणतात ते बघा. देव तिळे आला, गोडे गोड जीव धाला, साधला पर्व काळ, गेला अंतरीचा मळ, पाप पुण्य गेले एका स्नानेची खुंटले, तुका म्हणे वाणी शुद्ध जनार्दन जनी, साधला पर्व काळ, साधला हा पर्व काळ. आज पर्वकाळ आहे म्हणजे पुण्यकाळ आहे मकर संक्रमणाचा. तुकाराम महाराज काय म्हणतात ते बघा. देव तिळी आला, देव म्हणजे आपलं उपास्य दैवत पांडुरंग असेल, प्रत्येकाचा वेगळा असू शकेल, पण तो तिळामध्ये आला पाहिजे. तिळ काय आहे? तिळे तैलम, तिळामध्ये तेल असतं आणि ते स्निग्ध असतं. ते म्हणजे त्याच्यामध्ये इतकी स्निग्धता असते. कुठल्याही कर्मामध्ये स्निग्धता असली पाहिजे, काठोर्य नको. तर ते स्निग्ध म्हणजे तीळ. आणि त्या तिळामध्ये आपण गूळ कालवतो, गुळामध्ये गोडी आहे आणि तिळामध्ये तैलम तेल आहे. हे दोन्ही एकत्र केले की त्याला आपण तिळगुळ घ्या. तीळ आणि गूळ एकत्र करून जे आपण हे करतो, गोल गोळ्या करतात, कोणी कोणी चपट्या करतात, तर ते आपण लोकांना देतो आणि म्हणतो काय, तिळगुळ घ्या आणि गोड बोला. असा हा आजचा विधी आहे महत्त्वाचा. तुकाराम महाराज म्हणतात देव तिळी आलं, देव तिळी आला पाहिजे म्हणजे देवाबरोबर प्रेम निर्माण झालं पाहिजे. आणि मग काय होईल? गोडे गोड जीव झाला. तीळ आणि तैल, तैल आणि गोडी हे जर एकत्र आले तर जीव गोड होतो, जीवाचा शिव होतो, शिवाशिव मिटते आणि तो आनंदरूप असलेलं जे मूळ स्वरूप आहे त्याच्यामध्ये धाला असं म्हटलं आहे. गोडे गोड जीव धाला, तृप्त झाला. साधला पर्व काळ, हा पर्व काळ आहे. आज केलेलं जे दान आणि धर्म आहे, तर आजचं जे संक्रमण आहे फार महत्त्वाचं आहे. हा पर्व काळ आहे तो साधला. कशाने साधला? देव तिळी आल्यामुळे आणि जीव तृप्त झाल्यामुळे. गेला अंतरीचा मळ, आणि मग हे काय झालं या पर्व काळामुळे, देव तिळात आल्यामुळे आणि जीव गोड झाल्यामुळे, तृप्त झाल्यामुळे, तर अंतरीचा मळ गेला. आतला जो तळातला मळ आहे ना, तो गेला. तळमळ असली की तळातला मळ जातो. तळमळ असली पाहिजे म्हणजे तळ त्यातला जो मळ आहे तो निघून जातो.
नाहीतर मग काय नुसती मळमळ आहे, एरवी सगळी मळमळ आहे. तळातला मळ गेला की मळमळ संपते आणि मनुष्य झाला म्हणजे तृप्त झाला असा अर्थ होतो. पाप पुण्य गेले, पापही गेलं आणि पुण्यही गेलं. म्हणजे पुण्य कसं काय गेलं? पुण्याच्या सापेक्ष पाप आहे, तेव्हा मनुष्य हा पुनीतच आहे, पण पापामुळे पुण्य पण तेही गेलं आणि मूळचं स्वरूप आनंदरूप प्रगट झालं. एका स्नानेची खुंटले, एकच स्नान, ज्ञानाचं स्नान, भक्तीचं स्नान, त्याच्यामुळे तळातला मळ जीवाचा गेला की जीव हा शिव होतो. एका स्नानेची खुंटले, स्नान आणि दान आजचा हा महत्त्वाचा विधी आहे. तर स्नानही केलं पाहिजे. पण आता कुंभमेळा आला आहे बघा, जिकडे तिकडे स्नानाचा आनंद, साई स्नान, अमुक स्नान असा आहे. आणि मग दानाचा, आजही दानाचा प्रकार फार महत्त्वाचा आहे. तो का म्हणे वाणी, वाणी परमेश्वराने सर्वात मोठी देणगी दिलेली आहे. वाणी इतर प्राण्यांना नाही आहे, मनुष्यालाच फक्त वाणी दिली. आणि मनुष्य हा विकसित आहे, बुद्धिवान प्राणी आहे आणि वाणीचा बदल करता येतो त्याला असा. तो का म्हणे वाणी शुद्ध जनार्दन जने. पण ती वाणी कशी पाहिजे? शुद्ध असली पाहिजे, गोड असली पाहिजे. कशी असली पाहिजे? भगवद्गीता काय सांगते ऐका. अनुद्वेगकरं वाक्यं सत्यं प्रियं हितञ्च. अनुद्वेगकरं वाक्यं, वाणी अनुद्वेगकर पाहिजे. आपल्या बोलण्यामुळे दुसऱ्याला उद्वेग होता कामा नये, दुःख होता कामा नये. अनुद्वेगकरं वाक्यम. दुसरं सत्यम, हा गोड बोलतो आहे पण खरं नाही आहे, तर ते बोलणं पण बरोबर नाही, ते सत्य असलं पाहिजे. आणि सत्य आहे पण कठोर शब्दात बोलतो आहे तरच चालत नाही. प्रियम, समोरच्याला आवडणारा तो शब्द असला पाहिजे. आणि तेवढ्याने भागत नाही तर पुढं म्हटलं हितम, ते हिताचं असलं पाहिजे समोरच्याच्या. तेव्हा या सगळ्या लक्षणाने युक्त जे बोलणं असताना त्याला म्हणतात वाणीचं तप. स्वाध्याय अभ्यसनंचैव वाङ्मयं तप उच्यते. स्वाध्याय असला पाहिजे आणि अभ्यास असला पाहिजे, त्याला वाङ्मय तप असं म्हणतात, वाणीचं तप असं म्हणतात. तेव्हा वाणी आज फार महत्त्वाची आहे. ज्ञानेश्वर माऊली यावर ओव्या लिहिताना असं म्हणतात. साच आणि मवाळ मितुले आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. साच खरं असलं पाहिजे, मवाळ असलं पाहिजे, मधाळ, मितुले थोडक्यात बोललं पाहिजे आणि ते रसाळ पाहिजे. शब्द जैसे कल्लोळ अमृताचे, अमृताचा कल्लोळ यावा, उकळी यावा अमृतासारखं, असे शब्द असले पाहिजे. असं माऊलीने बघा काय छानपैकी ओवीमध्ये सांगितलेलं आहे. ऐसे बात बोलना तो कोई न बोले झूठ, ऐसे जगे पर बैठना तो कोई न बोले उठ. ऐसी बात बोलना तो कोई न बोले झूठ, असं बोल की कोणी म्हटलं पाहिजे की खोटं आहे म्हणून. आणि ऐसे जगे पर बैठना तो कोई न बोले उठ, असा जागेवर बस की कोणी उठ म्हटलं नाही पाहिजे, असं एक हिंदी सुभाषितकार म्हणतो. आणि संत काय म्हणतात की असं बोल, बोले ऐसा बोले बोले ऐसा बोले, जेणे बोले विठ्ठल डोले, जेणे बोले विठ्ठल डोले. असं बोल की पांडुरंग सुद्धा डोलला पाहिजे. लोकांच्या अंतःकरणात ते प्रेम त्या बोलण्यामधून घुसलं पाहिजे. मन आणि कान ऐकणाऱ्याचे तृप्त झाले पाहिजे, असं बोलण्यामध्ये असलं पाहिजे. म्हणून जिभेमध्ये साखरेचा खडा पाहिजे आणि मस्तकावर बर्फाचा खडा पाहिजे. म्हणजे माथा थंड ठेवला पाहिजे आणि जिभेमध्ये गोड शब्द असले पाहिजे. या दोन गोष्टी अति महत्त्वाच्या आहेत. असं जर केलं
तर आपलं जीवन आनंदमय मंगलमय होईल. हा व्हिडिओ इतरांना पाठवा, लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आनंदी रहा. रामकृष्ण.